राम राम जय कांदेश. तर आज मी येले ओस्लो या शहरमा, जी की नॉर्वे या देशनी राजधानी आहे आणि नॉर्वे या देशना सगळ्यासमा सुंदर आणि सगळ्यासमा मोठा ही शहर आहे. जर तुम्ही ओस्लो ही शहर नाही देखत तर तुम्ही नॉर्वेनी कोणतीच जागा नाही देखी असं म्हणता येईल आपले. तर आज आपण फिरणार आहेत नॉर्वे या देशनी राजधानी ओस्लो. तर चला. आणि ही मेन सिटी आहे इकडनी, की म्हणजे जे मेन टाउन आहे सगळं आपण तिकडे आता जाणार आहेत. तर तुम्हाला ही जागा दिसणार नसेल म्हणावलं, जहाज बी जवळच लागेल आणि शहर एकदम वॉक इन डिस्टन्सवर आहे. तर हे शहर तुम्ही इकडून देखा कितलं अप्रतिम वाटरा ना, का बरं की पाणी ना मधमा बसेल हे शहर आहे. आणि तुम्हाला पूल दिसरा ना असेल की शहर माझा जाणारा रस्ता आहे आणि त्यांना आजूबाजूला सगळं पाणी आणि एकदम सुंदर अशा बिल्डिंगा तुम्हाला देखायला भेटतील की जिकडे लोक राहतच, म्हणजे यात त्याच बिल्डिंग आहेत. आणि इकडे मेन सिटी जिकडे आपण आता जायरान होत. तर आपण आता प्रॉपर ओस्लो हे शहर फिरणार आहे. तर चला. तर आपण या पूलवरून आता जायरान शहरमा. हा शहर पुरं पाणी ना मधमा बसेल आणि तुमले दिसणार नशीन केसनी पाणी मा बी म्हणजे काहीतरी वेगळ्या गोष्टी करेल की एकदम छोटा छोटा बोट आहेत आणि तेसले पार्क करासाठी तेसनी या खाली पार्किंग ठेवले, म्हणजे त्या बोटसाठी पार्किंग आहे ही सगळी. आणि जर तुमले दिसणार नशील ना तर या बिल्डिंगास मा राहणार लोक जर खाली उतरतच, जसं आपल्याकडे कारनी वगैरे पार्किंग राहत ना अपार्टमेंट वगैरे मोठ्या मोठ्या बिल्डिंगास मा, तर तशी यसनी यॉटनी पार्किंग आहे. तुमले दिसणार नशील प्रत्येक बिल्डिंग ना वेगवेगळे यॉट आहे. भाई म्हणजे खरंच गैर श्रीमंत लोक आहे त्या प्रमाण ना बाहेर, की या काही बिल्डिंगास ना काम चालू आहे आणि तिकडे पोरसले खेळासाठी तेचने एकदम वेगळा युनिक खेळा बनायलात. म्हणजे अशी घसरगुंडी की त्याला 2 पाईप लायलेत आणि त्यांना अरून त्या पोरं घसरे राहणार. म्हणजे आपल्याकडे राहत पुरी प्लास्टिकनी राहतं तशी नाही आहे ना. जर मधमा पडणार तर कंबर मुडी जे अशी घसरगुंडी तेचने बनायले. या बिल्डिंग ना वरच नाही तर खाली बी मजला आहे. तर हा एलिव्हेटर आहे, म्हणजे लिफ्ट आहे खाली जावासाठी, की म्हणजे जिकडे मी उभा आहे ना तर ते ना खाली बी घर आहेत, की म्हणजे एवढा पुढे आहे त्या लोक, की म्हणजे वर मोठल्या बिल्डिंग आणि खाली बी अजून बिल्डिंग आहेत तेच ना, की म्हणजे खाली बी तुमले मजला देखाल भेटेन. आणि रोबोट तुमले दिसणार ना असेल की मी आता मेन सिटी माही जायले. सुंदर अशी जागा आहे. नॉर्वेनी राजधानी म्हणजे सुंदर तर राहीनच साहजिक आहे. तर इकडे बी एक दुसरी गली आहे. तर इकडे मी मेन सिटी मध्ये झाले. तुम्ही या रोड देखा आणि तुम्ही या गली देखा, म्हणजे एकदम मोठ्या बिल्डिंग आहेत आणि सगळा इकडे शॉपिंग मॉल वगैरे तुमले देखायला भेटतील. म्हणजे मोठा मॉल आहे त्या सगळ्या इकडे, म्हणजे तुमले बुक शॉप पासून तर सगळ्या काही गोष्टी भेटतील. एक सुपर मार्केट आहे इकडेच आणि वर तेच नाही या फुलं लायला. तर याच गली मधलं तुम्ही हे रेस्टॉरंट देखा, की एकदम जुनी थीम तेचने ठेवले, म्हणजे ब्रिटिश थीम आहे, की ते वाईन आणि बियर न बॅरल वरते. तर तुम्ही देखू शकता एकदम जुनं आणि जुनं ते सोनं, म्हणजे असं दायले त्या लोकांनी आणि खरंच ते सोनासारखं आहे. म्हणजे एकदम सुंदर माले. तरी वैयक्तिक गैर जास्त आवड नाही, म्हणजे जे नवरास ना आपलं चमकणारं वगैरे त्यांनापेक्षा काही पट सुंदर जागा आहे. आणि ही जागा तुम्ही देखा, म्हणजे ओस्लो शहरवर आहे ना तुमले प्रेम होईल अशी जागा आहे. साहजिक आहे नॉर्वेनी राजधानी आहे तर सुंदर राहीनच, पण ओस्लो हे शहर मा जर तुम्ही होणार ना तर या शहरवर तुमले प्रेम होई जाईन अशी काहीतरी जागा आहे. म्हणजे तुम्ही नॉर्वेना बाकीना शहर फिरणार असतील त्या तुमले असं जंगल मा किंवा असं काहीतरी खेळापाळा टाईप असं म्हणजे वेगवेगळा वाटणार राईट. पण ही जी जागा आहे ना तर यासनी सिद्ध कर दिले की आम्ही फक्त तसाच नाही येत, की आमनाकडे काय काय आहे बुवा, की म्हणजे त्यासनी इकडे ही जागा तुम्ही देखा. म्हणजे ही शहर आहे ना आत्मा आहे या देशना, की म्हणजे ओस्लो ही शहर मा असं काहीच नाही की जे आठे नाही आहे. तर आपण आता ते फिरानो. तर चला. सगळा रेस्टॉरंट एरिया चालू तुमले इकडे दिसणार नसेल की या सगळा रेस्टॉरंट आहेत आणि तेचनी बाहेरच सिटिंग बनायले, की म्हणजे सुंदर अशी थीम तेचनी ठेवले की तुम्ही बाहेर बसा हवामा बसा. म्हणजे असनाकडे एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहेत पण त्यासनी सिटिंग बाहेर बनायले रेस्टॉरंटनी. आणि इकडे कपडासमा शॉप वगैरे म्हणजे सगळ्या काही गोष्टी तुमले इकडे देखायला भेटतील, की म्हणजे पुरी गली ना गली रेस्टॉरंटनी आहे. भाई साहब म्हणजे एवढं कॉम्पिटिशन आहे इकडे रेस्टॉरंट नक्की विचारताच होई नाही, की म्हणजे ही पुरी गली रेस्टॉरंट नाही आहे. आणि तुम्ही देखा की या लोक स्वतःना शरीरकडे कितले ध्यान देतात, की त्या एवढे जॉगिंग करानात, म्हणजे दुपारना 1 वाजेले. आणि या सगळा रेस्टॉरंट आहे तिकडे आणि इकडे दुसरी जागा आहे जिकडे मी आता येले. सुंदर अशी जागा आहे. मी जेव्हा नॉर्वे या देशमधला बाकीना शहर फिरलो ना तेव्हा मला वाटणं की नॉर्वे हा देश फक्त फिरासाठी, म्हणजे एखाद महिन्यानी सुट्टी तुम्ही प्लॅन करा आणि फिरीसनी यावं, की पण इकडे जॉबसाठी किंवा राहावासाठी हा उद्देश एवढा काही खास नाहीये. पण जेव्हा मी ओस्लो या शहर मा म्हणू तर म्हणजे ह्या शहरने मला चुकीनं ठरायची ना, की म्हणजे एवढा मोठा IT सेक्टर आहे इकडे आणि सगळं काही आहे. सगळं काही म्हणजे आपल्याकडला मोठला शहरच ना ज्या प्रोफेशनल एरिया आहेत की जिकडे IT सेक्टर वगैरे म्हणजे क्रीम एरिया आपण त्यासला म्हणत असतात त्या बी फिक्का आहेत.
अशी काहीतरी जागा आहे. म्हणजे ज्या लोक म्हणतात ना नॉर्वे सारखा देश नाहीये तर त्या नक्कीच अशी जागावर येल असतील. आणि ओस्लो या शहरनं रेल्वे स्टेशन आहे बयना आमना आंबनेर धरणगाव आणि पाडदीनं बी रेल्वे स्टेशन चांगलं आहे तुमनापेक्षा. कुठे फिरालो ना आणि तुमले माहित नाही की जाणं कुठे येवा तर तुम्ही एक गोष्ट करा जिकडे गर्दी जायराने ना तिकडे जावा ना. पण ध्यानमा ठेवा ना की तुम्ही कुठे जायरानात कोणत्या रस्त्यावरून जायरानात जर तुम्ही चुकाय घ्यात तर ना बेकार फजी द्यावी जातील. का बरं की युरोप या खंडामा लोक इंग्लिशच बोलानं नाव नाही लिहितं त्यार म्हणजे त्या ना त्यासने भाषेला असं वरे करीसन चालतंच जे की आपण नाही करतच पण ते आपण करायलाच पाहिजे. का बरं की जर तुम्ही युरोपमा होणार ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुमले होईल ती म्हणजे भाषा. जर तुम्ही फ्रान्स माग्यात तर त्या फ्रेंचच बोलतील, जर तुम्ही स्पेन माग्यात तर त्या स्पॅनिशच बोलतील, जर तुम्ही इटली माग्यात तर इटालियन बोलतील. नॉर्वे मा होणार तरेच नाही बी 2 अलग अलग भाषा आहेत. उपाध्याय धाडे फक्त चुकावानं नाही त्यामुळे सरळ सरळ जावानं फिरानं आणि गपचूप परत येवानं. गार्डन मी बनायले तर काय अप्रतिम बनायले यार. सी म्हणजे सगळा पुतळा वगैरे आणि त्यांना खाली या करंजा आणि तिकडे पक्षी देखा तुम्ही. म्हणजे निसर्गाबद्दल बी या लोक मागे नाही येत. तुम्ही देखू शकता सुंदर अशी जागा आहे. या लोकच पैसा गैर आहेत पण या लोक सायकलीवर वगैरे जाणंच प्रिफर करतात की त्या फक्त एक तर कार वापरतील एक तर तशा इलेक्ट्रॉनिक सायकली वापरतील ज्या मी तुमले दायात. जसं आपला कोई मिल गया मधला ऋतिक रोशन वापरे ना बस तशा इलेक्ट्रॉनिक सायकली आहेत. फक्त तो बिचारा पाय मारी मारी लंबागूच जाय. या लोकच ना इलेक्ट्रॉनिक बटनवर चालतीस इथला फरक आहे. आणि इकडे तेच नाही फूड ट्रक वगैरे लायलेत की म्हणजे जसं आपल्याकडे वडापावना वगैरे ठेला राहतच ना बस तसाच आहे. त्या मला सगळ्यात भारी गोष्ट काय वाटत माहितीये का म्हणजे शहर कितला बी विकसित असू द्या आणि कितलं बी डेव्हलप असू द्या पण झाडं वगैरे तेच नाही तसाच ठेलेत की म्हणजे तुम्ही देखा इथली प्रोफेशनल जागा आहे पण झाडं तेच नाही ठेलच आहेत की म्हणजे तेचले बी माहितीये की झाडं आहेत तर सगळं काही येवं. झाडं म्हणजे असं नाहीत की 1-2 लाय दिलेत लाईनीच मा लायलेत आणि प्रॉपर लायलेत म्हणजे झाडण कट्टा केले नाही इकडे. म्हणजे तुम्ही बगीचा कसा कसा बनवू शकतास की तेच नाही इकडे जायले. वाव काही जागा देखा तुम्ही अप्रतिम. यार बगीचा तेच नाही असा बनायला ना की खरंच आठून आला जीवनी विराणा. म्हणजे देखा ना एक एक गोष्ट एक एक फुल तेच ना असं प्रॉपर ठेले. खरंच म्हणजे विश्वास नाही विराणा की कोणी असं बी काही करू शकत भाऊ. बगीचा लिहिली सण नॉर्मल नाही आहे तुम्ही याची डिझाईन देखा. म्हणजे असं वाटणार नाही की कोणीतरी मोठा माणूस नाही बगीचा प्लॅन करेल आणि त्यानंतर त्याने कटिंग करेल. आणि आजी इकडे लाकुंडा डालक्या बनायर आणि तुमले दिसरा नशीन की फुलं वगैरे तोडासाठी. म्हणजे काहीतरी अलग कला आहे. आणि जागा देखा तुम्ही की म्हणजे जागा सुंदर आहे आटला लोक सुंदर आहेत तुमले दिसरा नसतील. आणि या ज्या पेट्रोल पंप आहेत ना रोडवर आहेत की म्हणजे असं नाही की पेट्रोल पंप साठी तुम्हाला असं थोडं मत जाणं पडी का काय नाही. रोडवर सिग्नल लागणार तिकडेच पेट्रोल टाक देतील. म्हणजे भाई काहीतरी वेगळा प्लॅन करीस आणि लोक चालतच. आणि तुम्ही ही जागा देखा की म्हणजे या रेस्टॉरंट वालाच लोकसले रिलॅक्स करासाठी लिटरली झोका बांधी दिले. म्हणजे काहीतरी वेगळी कॉन्सेप्ट आहे की लोकच ना आराम नाही इथला विचार करेल की म्हणजे झोका कोण बांधस यार. नॉर्वेना लोक असा विचार करतात की म्हणजे लोकसले आपण जर आराम दिरानो तर तो कसा देता येईल ते नावला विचारेस ते असा करेल. आणि लोक ते काय एकलला बसेल एकदम शांततामा दुनियादारीशी काहीच लेणं देणं नाही. यास ना टॅक्सेस ना सीन वगैरे जास्त वेगळा आहे. म्हणजे मर्सिडीज BMW ऑडी गैरी नॉर्मल गोष्ट आहे. टेस्ला ना टॅक्स आहे त्या रेस ना गळे म्हणजे इथला रिच या लोक आहेत. म्हणजे जबरदस्त पैसा आहे त्या लोकस पा. मर्सिडीज म्हणजे टॅक्सी कोण ठेवस यार. मर्सिडीज म्हणजे युरोप खंडाना बराच शहर असमा तुमल्या अशा टॅक्सी देखायला भेटतील ज्या की लक्झरियस कार आहेत तेच नाही तेल. तर नॉर्वे या देशनी राजधानी ओस्लो हे शहर तुमले कसं वाटणं कमेंट मा नक्की सांगा. आणि जेव्हा तुम्ही मला ID मा जाशात ना तडे सबस्क्राईब नावनं बटन आहे ते दाबाय जावायला पाहिजे मला बाकीनं माहित नाही भो.